आहे किंवा गुरु आहे ज्याला कळतं की हे लोक विनाकारण धावपळ करतायत आणि जेव्हा आपण आपल्या कार्यासाठी उठलो असतो, जागृत झालो असतो, तेव्हा मात्र जागृत झालो असतो तेव्हा मात्र हा जो संयमी असतो, हा जो गुरु असतो तो मात्र झोपेच्या अवस्थेमध्ये असतो. तर हा संयमी व्हायसाठी हे जेव्हा त्याच्या सगळ्या वासना संपुष्टात येतात समजलं का, आणि जेव्हा त्याला कळतं समाधीमध्ये की वास्तविक ही जी सृष्टी आपल्याला दिसते आहे हे फक्त जागृत आहोत तोपर्यंत याचं अस्तित्व आहे आणि आपण झोपलो की काय सृष्टीने कुठे गेली आपल्याला माहिती नाही. आणि स्वप्नामध्ये एक भलती सृष्टी आपल्याला दिसते की ज्याच्यामध्ये कोणी आपल्याला मित्र दिसतात, कोणी वाईट नातेवाईक दिसतात, आम्ही काहीतरी करत असताना वेगळंच दिसतं. तर त्याला ज्ञान झालेला माणूस म्हणतात की ज्याला एक कळतं की ही सृष्टी त्या इंद्रधनुष्यासारखी आहे. इंद्रधनुष्य नाही असं म्हणता येतं का आपल्याला? नाही म्हणता येत नाही. आहे, दिसतच आपल्याला 7 रंग दिसतात, असा अर्धगोलाकार असतो असं दिसत. इंद्रधनुष्य नाही असं म्हणता येत नाही. पण किती वेळ? 5 मिनिटं. 5 मिनिटं झालं की पुढे आता काही संपत, कुठून आलं कुठे गेलं काही समजत नाही त्या इंद्रधनुष्याला. तसंच या मानवी जन्माचं आहे. थोड्या वेळासाठी हा जन्म आहे. म्हणता 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 आपलं 5 वर्षाचं वय, 10 वर्षाचं, 25 वर्षाचं, 30 वर्षाचं, 40 तेव्हा झालं काही समजलंच नाही की आपले दिवस कसे निघून गेले, आता उरलेले दिवस कसे जाणार. भर्र सगळे दिवस येऊन गेलेत आपले. आता या पृथ्वीचं आयुष्य म्हणतात 33 करोड वर्षाचं आहे का 32 काहीतरी आहे, यांना माहिती आहे सायंटिस्ट लोकांना. इतक्या करोड वर्षाच्या या पृथ्वीच्या आयुष्यामध्ये आम्ही जगणार किती? 50 वर्ष, 100 वर्ष, 80 वर्ष. म्हणजे क्षणभर देखील आपल्याला जीवन मिळालेलं नाही आहे. क्षणभर देखील आपल्याला हे जीवन मिळालं नाही. तर याची जाण ठेवून आणि आपण असं काहीतरी करावं की हे या जीवनामध्ये आम्हाला आनंदासाठी धावपळ करण्याच्या ऐवजी आम्हाला काही न करता आनंद मिळावा. शेवटी आनंदासाठी ना मी धावपळ मिळावी. आणि त्याच्यासाठी आत्मज्ञान जे आहे भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे, तर ती मी फार जास्ती विस्ताराने सांगत नाही तुम्हाला. पण तुम्हाला असेल तर माझे काही पुस्तकं तुम्हाला हे देतील तर, आणि ते तुम्ही वाचा. मी ते विस्ताराने सगळं सांगितलं आहे. तर ज्याला एकदा कळतं की हे माझं शरीर देखील त्या इंद्रधनुष्याप्रमाणे फक्त काही वर्षापूर्वी आहे, पूर्वी काही नव्हतं आणि पुढेही काही राहणार नाही. हे मला फक्त काही दिवसांसाठी प्राप्त झालेलं शरीर आहे, मागे काही नव्हतं, पुढेही काही राहणार नाही, हे ज्याला कळतं. आणि हा जो काही वर्षाचा जो आहे हे शरीर प्राप्त झालं, हे कसं आहे? नष्ट होणार आहे. पण हे शरीर जरी नष्ट होणार आहे तरी माझ्या आतमध्ये एक आत्मा आहे, तो मात्र नष्ट होणार नाही. भगवंतांनी सांगितलं ना. तर हा आत्मा जो आहे वासासी जीर्णानी यथा विहाय, ज्याप्रमाणे आपले एक कपडे मळले की ते आपण टाकतो बाजूला आणि दुसरे कपडे घालतो, तसं हा आत्मा आमचा हे आता जे शरीर आहे हे आपलं वार्धक्य आलं आणि क्षीण झालं की आत्मा काय करतो? ते शरीर टाकून देतो आणि दुसरं शरीर धारण करतो. बरोबर आहे ना? असा तो आत्मा. तर मी हा तोच आहे. मी शरीर फक्त वेगळं धारण केलं आहे. पुढच्या जन्मी राहुल राहणार नाही, कदाचित मी आणखी पुढे राहील, विजय राहील, ठीक आहे. पण तो मीच राहील, शरीर वेगळं राहिलं तर मी राहीलच, मी काही पुढे जात नाही. कारण मी आत्मा आहे, मी शरीर नाही. शरीर फक्त काही काळापुरती, काही वेळेपुरती, काही वर्षांसाठी मला प्राप्त झालं आहे. असं ज्ञान, त्याला आत्मज्ञान म्हणतात. आणि ते केवळ मेडिटेशनने प्राप्त होत नाही, त्याच्यासाठी अभ्यास करावा लागतो. सद्गुरूकडे जाऊन त्याचा अभ्यास करावा लागतो, तेव्हा ते आत्मज्ञान प्राप्त होतं. तर असं सगळं आहे. तर थोडक्यात जो तुझा प्रश्न होता मेडिटेशनचा, तो आता मी बराच सविस्तर तुम्हाला समजावून सांगितलेला आहे. तर इथे आता बराच वेळ झाला माझा बोलून, तर मी जे आपलं बोलू शकतो समाप्त. अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्रुती ज्ञान संपन्न ब्रह्मात्मज्ञानुभवी समर्थ सद्गुरु स्वामी अनिलजी महाराज की जय.
ज्यांना ज्यांना दर्शन